हॅलो फ्रेंड्स, आरंभ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी कांचन तुमचे स्वागत करते। बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण भीमा नदीला सुरुवात करणार आहोत। आपण नदी प्रणाली हा टॉपिक बघतोय। त्यामध्ये आपण गोदावरी नदी, गोदावरी नदीचे खोरे व गोदावरी नदीच्या उपनद्या व इतर माहिती असे आपण एकूण 3 लेक्चर बघितले आहेत। त्यानंतर आता आपण नेक्स्ट भीमा नदीला सुरुवात करणार आहोत। बघा, भीमा नदी ही जी नदी आहे ही महाराष्ट्रातून लांबीने 4थ्या क्रमांकाची नदी आहे, तर क्षेत्रफळाने 2ऱ्या क्रमांकाची नदी आहे। भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे, पण महाराष्ट्रात कृष्णा नदीपेक्षा जास्त लांबी भीमा नदीची आहे। त्यामुळे आपण भीमा नदीचे खोरे वेगळे व कृष्णा नदी वेगळी किंवा कृष्णा नदीचे खोरे वेगळे हे दोन आपण वेगवेगळे अभ्यासणार आहोत। तर आपण सुरुवात करूया भीमा नदीला। तर आपण बघा, पॉइंट कुठले कुठले लक्षात घ्यायचे असतात, तर तिचा उगम कुठे होतो, लांबी किती आहे, प्रवाहित राज्य, प्रवाहित जिल्हे, त्यानंतर क्षेत्रफळ, त्यानंतर मृदा कुठली आढळते, पिके कुठली घेतली जातात, खनिज संपत्ती कुठली आढळते, वीज केंद्रे कुठली आहेत, धरणे कुठली आहेत आणि उपनद्या कुठल्या आहेत, हे बेसिक आपल्याला या मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला भीमा नदीला अभ्यासायचं आहे। तर बघा, सुरुवात आपण करूया। भीमा नदी जी आहे ही काय आहे, तर कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे। कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी असलेली नदी कुठली, तर भीमा नदी आहे। ठीक आहे, भीमा नदीचा उगम कुठे होतो, तर भीमाशंकर या ठिकाणी। आता बघा, भीमाशंकर हे काय आहे, तर महाराष्ट्रात 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्यातले एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग। तर त्या ठिकाणावर सह्याद्री पर्वतात आंबेगाव तालुक्यामध्ये आणि जिल्हा कुठला, तर बीड या जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो। ठीक आहे, त्यानंतर बघा लांबी, तर आता भारतात लांबी किती, तर भारतात लांबी 861 किलोमीटरच्या जवळपास भीमा नदीची लांबी पूर्ण भारतात आहे। त्यातील महाराष्ट्रात लांबी किती, तर 451 किलोमीटर। ठीक आहे, लांबीने ही कितव्या क्रमांकाची नदी आहे, 4थ्या क्रमांकाची। बघा, महाराष्ट्रातली सर्वात लांबीने सर्वात मोठी नदी कुठली, गोदावरी, किती आहे, 668 किलोमीटर। त्यानंतर दुसरी पैनगंगा, पैनगंगा नदी किती, 495 किलोमीटर। ठीक आहे, त्यानंतर वर्धा नदी, वर्धा नदी किती, 455 किलोमीटर आणि चौथी नदी म्हणजे भीमा नदी किती, 451 किलोमीटर। ह्या लांबीनुसार चौथी नदी म्हणजे कुठली, तर भीमा नदी। ठीक आहे, त्यानंतर बघा, प्रवाहित राज्य कुठले, तर भीमा नदी ही जी आहे ही महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रवेश करते। कर्नाटकमध्ये ती कृष्णा नदीला कुरुगुड्डी या ठिकाणी रायचूर जिल्ह्यामध्ये जाऊन मिळते। त्यानंतर कृष्णा नदीचा जो कृष्णा आणि भीमा नदीचा एकत्रित प्रवाह जो कृष्णा नावाने ओळखला जातो, तो पुढे वाहत जाऊन तेलंगणामध्ये वाहतो व तेलंगणातून आंध्र प्रदेशात वाहतो व आंध्र प्रदेशातून मच्छलीपट्टणम या ठिकाणी तो बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो। म्हणजे भीमा नदीचा प्रवाह कोणत्या दिशेला आहे, तर ती पूर्ववाहिनी नदी आहे। ठीक आहे, पूर्ववाहिनी जरी असली तरी ती प्रवास आग्नेय दिशेत करते। ठीक आहे, पूर्ववाहिनी आणि प्रवास आग्नेय दिशेत, पूर्व किंवा आग्नेय दोन्ही ऑप्शनमध्ये जे असेल ते तुम्हाला चूज करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, प्रवाहित राज्य कुठले, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यातून डायरेक्ट प्रवास करते भीमा नदी। त्यानंतर प्रवाहित जिल्हे कुठले, तर पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमधून भीमा नदी प्रवास करते। बघा, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याची थोड्याशा बॉर्डरवरून भीमा नदी प्रवास करते। ठीक आहे, त्यानंतर नदी खोऱ्यातील जिल्हे कुठले, तर नदी खोऱ्यात एकूण 6 जिल्हे आहेत। 6 जिल्हे कुठले, बीड, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर आणि एक जिल्हा धाराशिव। या 6 जिल्ह्यांमध्ये भीमा नदीचे खोरे विस्तारलेले आहे। ठीक आहे, भीमा नदीचे जे खोरे आहे ते भीमा नदी खोरे आणि सीना नदी खोरे असे 2 खोऱ्यामध्ये विभागले गेले आहे। म्हणजे भीमा नदीचं उपखोरं कुठलं, तर सीना नदी खोरे आणि भीमा नदीचे मुख्य खोरे। क्षेत्रफळ, आता बघा, भारतात भीमा नदीचे एकूण क्षेत्रफळ आहे 77,000 स्क्वेअर किलोमीटर। किती, 77,000 स्क्वेअर किलोमीटर आणि त्यातील महाराष्ट्रात क्षेत्रफळ किती, तर 43,175 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे जवळपास 43,000 स्क्वेअर किलोमीटर। हे एकूण 77,000 स्क्वेअर किलोमीटरच्या जवळपास 60% आहे। ठीक आहे, म्हणजेच महाराष्ट्रातले सर्वात मोठे नदीखोरे कुठले, तर गोदावरी नदीखोरे। त्यानंतर 2 नंबरचे सर्वात मोठे नदीखोरे कुठले, तर भीमा नदीखोरे। म्हणजे क्षेत्रफळाने 2ऱ्या क्रमांकाची नदी कुठली, तर भीमा नदी आणि लांबीने महाराष्ट्रातील 4थ्या क्रमांकाची मोठी नदी, पहिली कुठली, गोदावरी, दुसरी पैनगंगा, तिसरी वर्धा आणि चौथी कुठली, तर ही आपली भीमा नदी। ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे, तर मृदा कुठली आढळते। बघा, महाराष्ट्रातला जो खडक आहे म्हणजे आपला दख्खन ट्रॅप आहे किंवा दख्खन टापू आहे, तर तिथे मूळ खडक कुठला आहे, तर बेसिक प्रकारचा किंवा बेसॉल्ट खडक आहे। तर या बेसॉल्ट खडकापासून कुठली मृदा बनते, तर बेसॉल्ट खडकाच्या विदरणाने काळी मृदा बनते। काळ्या मृदेलाच रेगूर मृदा असे म्हणतात। तर मूळ जी मृदा आहे ती रेगूर मृदाच आहे, पण भीमा नदीने खूप मोठा जलसाठा आणलेला आहे
म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथली मृदा गाळाची मृदा बनली. आणि गाळाची मृदा कशी असते तर सुपीक मृदा. म्हणजे मृदा कशी आहे तर सुपीक आहे, काळी किंवा रेगूर आहे. काळी किंवा रेगूर किंवा तुम्ही गाळाची मृदा पण म्हणू शकता. ठीक आहे, कशी मृदा आहे तर गाळाची मृदा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मृदा कशी तर सुपीक, काळी, रेगूर किंवा गाळाची मृदा. त्यानंतर पिके कुठली घेतली जातात. भीमा नदीचं जे खोरं आहे त्या खोऱ्यामध्ये जलसिंचनाचा प्रसार खूप जास्त झाला आहे. म्हणजे जलसिंचन खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे इथे जे मुख्य पीक घेतलं जातं ते ऊसाचे पीक घेतलं जाते. ठीक आहे, भीमा नदी खोऱ्यामध्ये ऊसाचे पीक घेतले जाते. त्यानंतर खनिजे कुठली आढळतात तर बघा भीमा नदीचं जे खोरं आहे तिथे काळी किंवा गाळाची मृदा आढळते. तर ही मृदा खनिज संपन्न नसते. त्यामुळे इथला जो खडक आहे त्यामध्ये जास्त खनिजे आढळत नाही. पण ॲस्बेस्टॉस आणि चुनखडी हे 2 खनिजे आढळतात. कुठले ॲस्बेस्टॉस व चुनखडी हे 2 खनिजे आढळतात. आणि कुठल्या जिल्ह्यात तर पुणे आणि अहमदनगर. पुणे आणि अहमदनगरच्या काही भागात ॲस्बेस्टॉस आणि चुनखडी हे 2 खनिजे आढळतात. आता वीज केंद्र कुठले आहे तर बघा भीमा नदीचं खोरं जे आहे हे जलसिंचनाने परिपूर्ण आहे. त्यामुळे इथे वीज केंद्र पण बरेच आढळतात. त्यातले महत्त्वाचे वीज केंद्र बघा वीर वीज केंद्र आहे, त्यानंतर भाटघर वीज केंद्र आहे आणि उजनी वीज केंद्र आहे. ठीक आहे, धरणे कुठले आढळतात बघा भीमा नदी खोऱ्यात खूप जास्त धरणे आहेत. त्यांचा अभ्यास आपण सेपरेट करणार आहोत. पण एक मुख्य धरण आहे जे भीमा नदीवरच आहे. त्या धरणाचं नाव आहे उजनी धरण. याच धरणावर हा उजनी वीज केंद्र सुद्धा आहे. उजनी धरणाच्या जलाशयाला काय नाव आहे तर यशवंत सागर जलाशय. उजनी धरणाच्या जलाशयाला काय म्हटलं जाते यशवंत सागर जलाशय. त्यानंतर बघा उपनद्या कुठल्या. आता भीमा नदीला उपनद्या. भीमा नदी कुठे वाहते तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणजे वरच्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कुठल्या तर डाव्या बाजूने किंवा उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या. तर बघा 3 मुख्य नद्या वेळ नदी, घोड नदी आणि सीना नदी. त्यानंतर या घोड नदीच्या 2 उपनद्या आहेत महत्त्वाच्या, मीना आणि कुकडी. त्यानंतर सीना नदीच्या सुद्धा उपनद्या आहेत. कुठल्या तर भोगावती आहे, त्याच्यानंतर वेळवंडी आहे. ठीक आहे, ह्या सीना नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर उजव्या बाजूने म्हणजे खालच्या बाजूने दक्षिणेकडून किंवा उजव्या हाताकडून मिळणाऱ्या उपनद्या कुठल्या भामा नदी, इंद्रायणी, मुळा मुठा, त्यानंतर नीरा आणि मान ह्या मुख्य नद्या ज्या आहेत ह्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर बघा भीमा ही जी नदी आहे ही जेव्हा तिचा उगम होतो कुठे होतो उगम भीमाशंकरला. पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगेमध्ये भीमा नदीचा भीमाशंकर या ठिकाणी उगम होतो. त्या ठिकाणाहून ही नदी घळईतून वाहते म्हणजे थोड्याशा खोलगट भागातून वाहते. मग पुढे वाहत जाऊन ती रुंद भागात प्रवेश करते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर या ठिकाणी भीमा नदी एक चंद्रकोरीप्रमाणे आकार प्राप्त करते. चंद्रकोरीप्रमाणे आकार. त्यामुळे तिला सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा या नावाने ओळखल्या जाते. ठीक आहे, एवढे आपण भीमा नदीची बेसिक इन्फॉर्मेशन बघितली. यानंतर आपण भीमा नदीच्या ज्या उपनद्या आहेत आणि भीमा नदीचं खोरं ते डायग्रामॅटिकल फॉर्ममध्ये बघूया. बघा आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे भीमा नदी खोरे. भीमा नदी खोऱ्यामध्ये भीमा नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. बघा भीमा नदीच्या डाव्या हाताने म्हणजेच उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या कुठल्या तर वेळ नदी, घोड नदी आणि सीना नदी या 3 नद्या. आणि दक्षिणेकडून म्हणजेच उजव्या हाताने मिळणाऱ्या नद्या कुठल्या तर भामा, इंद्रायणी, त्यानंतर मुळा मुठा, त्यानंतर नीरा, मान. ठीक आहे, ह्या ज्या नद्या आहेत या भीमा नदीच्या उजव्या हाताने किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या आहेत. तर बघा भीमा नदीचं जे खोरं आहे ते हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे तर शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेकडे पसरलेले आहे. म्हणजेच भीमा नदीने हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आणि शंभू महादेव डोंगर रांग यांना वेगवेगळे केले. तर बघा आपण भीमा नदीचा खोऱ्याचा अभ्यास करूया. तर भीमा नदीचा उगम कुठे होतो तर भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेमध्ये भीमाशंकर या ठिकाणी होतो. ठीक आहे, भीमाशंकरवरून भीमा नदीचा उगम होतो. ती महाराष्ट्र व कर्नाटकातून वाहत जाऊन कृष्णा नदीला कर्नाटकमध्ये कुरगुड्डी या ठिकाणी, कुरगुड्डी हे ठिकाण कुठे आहे तर रायचूर या जिल्ह्यामध्ये तिथे जाऊन मिळते. तर बघा भीमा नदीच्या आपण सर्वात आधी उजव्या हाताने किंवा दक्षिण बाजूकडून मिळणाऱ्या नद्यांचा अभ्यास करूया. तर बघा भीमा नदीची जी पहिली उपनदी आहे तिचं नाव आहे भामा. भामा नदीचा उगम कुठे होतो तर भीमाशंकर पासून दक्षिणेला 10 किलोमीटरवर भामा नदीचा उगम होतो. भामा आणि भीमाचा संगम कुठे होतो तर पिंपळगाव जिल्हा पुणे या ठिकाणी भीमा आणि भामा नदीचा संगम होतो. त्यानंतर बघा इंद्रायणी नदीचा उगम कुठे होतो तर लोणावळ्याजवळ
लोणावळ्याजवळ इंद्रायणी नदीचा उगम होतो। इंद्रायणी आणि भीमा या नद्या कुठे मिळतात तर तुळापूर जिल्हा पुणे या ठिकाणी इंद्रायणी आणि भीमाचा संगम आहे। आंध्र ही जी नदी आहे ही इंद्रायणीची उपनदी आहे। त्यानंतर बघा मुळा मुठा नदीचा जो संयुक्त प्रवाह आहे तो भीमा नदीला मिळतो। बघा मुळा नदीचा उगम कुठे होतो तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी। मुळा नदीची उपनदी कुठली आहे पवना नदी। या पवना नदीवर एक पवना नावाचा प्रकल्प आहे। त्यानंतर बघा मुठा नदी। मुठा नदीचा उगम कुठे होतो तर पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा या ठिकाणी। मुठा नदीच्या दोन उपनद्या आहेत अंबी नदी आणि मोसी नदी। बघा या अंबी ही जी नदी आहे या नदीवर एक पानशेत नावाचे धरण आहे। त्यावर आयोगाने एक PYQ विचारलेला आहे। त्यामुळे आपल्याला नद्या आणि त्या नद्यांवर असणारे धरण ते लक्षात ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे। पुढे आपण नद्या आणि त्यावर असणारे प्रकल्प किंवा धरणे ते सेपरेट अभ्यास करणारच आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा मोसी नदी। आता ही जी मोसी नदी आहे या मोसी नदीवर लवासा नावाचा जो प्रकल्प डेव्हलप होणार होता तो याच मोसी नदीच्या काठावर होणार होता। ठीक आहे। ही मोसी नदी कुठल्या नदीची उपनदी आहे तर मुठा नदीची उपनदी आहे। अंबी आणि मोसी मुठा नदीची उपनदी आहे। मग मुळा मुठाचा संयुक्त प्रवाह जो आहे तो मिळतो रांजणगाव पुणे या ठिकाणी। मुळा मुठाचा संयुक्त प्रवाह भीमा नदीला कुठे मिळतो तर रांजणगाव या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये। त्यानंतर बघा पुढची नदी आहे नीरा। नीराची उपनदी आहे कर्हा। नीरा कर्हा संगम कुठे होतो तर नीरा कर्हा संगम आहे बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी। त्यानंतर नीरा नदीचा आणि भीमा नदीचा संगम कुठे होतो तर नीरा नरसिंगपूर या ठिकाणी। नीरा नरसिंगपूर या ठिकाणी। त्यानंतर बघा मान नदी। आता मान ही जी नदी आहे हिचा उगम कुठे होतो तर सोनाबाईच्या डोंगरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये। सातारा जिल्ह्यामध्ये मान नदीचा उगम आहे। ही नदी वाहत जाऊन कुठे तर भीमा नदीला मिळते। कुठल्या ठिकाणी उंचवन या ठिकाणी। उंचवन या ठिकाणी। ठीक आहे। उंचवन हे ठिकाण कुठे आहे तर कर्नाटकमध्ये आहे। ठीक आहे। त्यानंतर आपण डाव्या हाताने किंवा उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या बघूया। तर पहिली नदी आहे वेळ नदी। वेळ नदीचा उगम कुठे होतो तर धाकले या ठिकाणी। ठीक आहे। धाकले या ठिकाणी वेळ नदीचा उगम होतो। ठीक आहे। ही नदी भीमा नदीला कुठे मिळते तर तळेगाव ढमढेरे या ठिकाणी। वेळ नदी आणि भीमा नदीचा संगम कुठे होतो तर तळेगाव ढमढेरे। त्यानंतर बघा पुढची जी नदी आहे ती नदी आहे घोड नदी। घोड नदी भीमा नदीला कुठे भेटते तर भीमा आणि घोडचा संगम कुठे आहे बघा कुकडी आणि भीमाचा संगम कुठे होतो तर शिरूर या ठिकाणी। शिरूर पुणे या ठिकाणी। त्यानंतर बघा घोड नदीची आणखी एक उपनदी आहे मीना नावाची। मीना नदीचा उगम कुठे होतो तर जुन्नर या ठिकाणी। मीना नदीचा उगम कुठे होतो तर जुन्नर या ठिकाणी। ठीक आहे। त्यानंतर बघा कुकडी नदीचा उगम कुठे होतो तर कुकडेश्वर नाणेघाट या ठिकाणी। कुकडी नदीचा उगम कुठे होतो कुकडेश्वर या ठिकाणी। कुठे नाणेघाटामध्ये। कुकडी आणि घोड नदीचा संगम कुठे होतो तर शिरूर पुणे या ठिकाणी। त्यानंतर बघा घोड नदी भीमा नदीला कुठे भेटते तर सांगवी धुमाले या ठिकाणी घोड आणि भीमा नदीचा संगम होतो। त्यानंतर तिसरी उपनदी सीना। भीमाची तिसरी जी उपनदी आहे तिचं नाव आहे सीना नदी। सीना नदीचा उगम कुठे होतो तर हरिश्चंद्र डोंगर रांगेमध्ये। कुठे तर हरिश्चंद्र डोंगर रांगेमध्ये सीना नदीला एक विंचरणा नदी येऊन मिळते। बघा विंचरणा नदीवर सौताडा नावाचा एक धबधबा आहे। कुठला धबधबा सौताडा नावाचा एक धबधबा आहे। तो कुठल्या नदीवर आहे विंचरणा नदीवर आहे। आणि याच विंचरणा नदीच्याच परिसरात चौंडी नावाचे एक ठिकाण आहे। ठीक आहे। चौंडी नावाचे एक ठिकाण आहे। त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांची ती जन्मभूमी आहे। ठीक आहे। ते कुठल्या नदीच्या परिसरात आहे तर विंचरणा नदीच्या काठावर चौंडी नावाचे ठिकाण आहे। त्यानंतर बघा भोगावती नदी। भोगावती नदी ही जी आहे ही सीना नदीची उपनदी आहे। हिचा उगम कुठे होतो तर बालाघाट डोंगर रांगेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये। बीड नंतर धाराशिव जिल्ह्यामधून भोगावती नदी वाहत येते आणि सीना नदीला येऊन मिळते। त्यानंतर बघा सीना नदी येऊन भीमा नदीला मिळते कुठे कुंडल या ठिकाणी। कुंडल किंवा कुडल या ठिकाणी सीना आणि भीमा नदीचा संगम होतो। हे ठिकाण कुठे आहे तर कर्नाटकामध्ये। ठीक आहे। ह्या आपण भीमा नदीच्या सर्व उपनद्या बघितल्या। ठीक आहे। डाव्या किनाऱ्याने भेटणाऱ्या उपनद्या कुठल्या तर वेळ घोड आणि सीना नदी। उजव्या किनाऱ्याने भेटणाऱ्या उपनद्या कुठल्या तर भामा इंद्रायणी। त्यानंतर मुळा मुठाचा संयुक्त प्रवाह। त्यानंतर पुढची आहे नीरा। त्यानंतर मान। ह्या उजव्या किनाऱ्याने भेटणाऱ्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत। ठीक आहे। हे इथे मी संगमस्थळे लिहून दिली आहे। ठीक आहे। हे तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या। त्यानंतर बघा नदीकाठावरील काही शहरे आपल्याला बघायची आहेत। कुठले नदीकाठावरील काही शहरे बघायची। बघा भीमा नदीकाठावर कुठले शहर आहे राजगुरुनगर दौंड आणि पंढरपूर। भीमा नदीकाठावर राजगुरुनगर दौंड आणि पंढरपूर।
त्यानंतर बघा कऱ्हा नदीकाठावर जेजुरी, मोरगाव आणि बारामती हे शहर आहेत. इंद्रायणी नदीकाठावर देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र आहेत. सीना नदीकाठावर अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर कुठल्या नदीकाठावर आहे तर सीना नदीकाठावर. त्यानंतर बघा नीरा नदीकाठावर कुठले शहर आहे, नीरा नरसिंगपूर. त्यानंतर बघा कुकडी नदीकाठावर ओझर हे ठिकाण आहे. ओझर हे काय, अष्टविनायकापैकी एक असलेलं गणपतीचं ठिकाण आहे ओझर. त्यानंतर बघा घोड नदीवर आंबेगाव, घोडेगाव आणि शिरूर हे ठिकाणं बसलेले आहे. त्यानंतर बघा वेडवंडी नदीवर भोर हे ठिकाण आहे. वेडवंडी नदीवर कुठलं ठिकाण आहे, भोर हे ठिकाण आहे. बघा अशा पद्धतीने आपण भीमा नदीचं जे खोर आहे त्याचं डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन बघितलं. बघा कुठली नदी कुठून येते आणि कुठे मिळते आणि त्या नदीचा उगम कुठे मिळतो, कुठे आहे ते सर्व मी इथे दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. तुम्ही ही डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा आणि 2-3 वेळा ड्रॉ करून बघा, तुमचे हे पाठ होऊन जाईल. त्यानंतर हे ठिकाणं पण लक्षात ठेवा, काठावरील शहरे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा आता आपण भीमा नदीच्या उपनद्याचा 1 बाय 1 अभ्यास करणार आहोत. तर बघा भीमा नदीला डाव्या किनाऱ्याने किंवा उत्तरेकडून म्हणजे वरच्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या आपण बघूया. तर त्या 3 उपनद्या आहेत, वेड, घोड आणि सीना. तर सगळ्यात पहिले आपण बघूया वेड नदी. तर बघा वेड नदीचा उगम कुठे होतो, तर वेड नदीचा उगम धाकले या ठिकाणी होतो. हे ठिकाण कुठे आहे, तर हे ठिकाण सह्याद्रीमधील एका सुडक्यावर आहे. कुठे, तर पुणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, धाकले या ठिकाणी वेड नदीचा उगम होतो. लांबी किती, वेड नदीची लांबी आहे 64 किलोमीटर. त्यानंतर संगम कुठे होतो, वेड आणि भीमा संगम होतो तळेगाव ढमढेरे या ठिकाणी, जिल्हा पुणे. त्यानंतर बघा दुसरी नदी आहे घोड नदीचा उगम कुठे होतो, तर गावडेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. कुठे, तर सह्याद्री पर्वतरांगेमध्येच कुठे, गावडेवाडी या ठिकाणी घोड नदीचा उगम होतो. घोड नदीची लांबी किती, तर 170 किलोमीटर. घोड नदीची लांबी किती आहे, तर 170 किलोमीटर. बघा घोड ही जी नदी आहे या नदीने पुणे आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, अहमदनगरचेच नवीन नाव काय, अहिल्यानगर. पुणे आणि अहिल्यानगरची सीमा निश्चित केली आहे कुठल्या नदीने, घोड नदीने. त्यानंतर बघा उपनद्या कुठल्या, मीना आणि कुकडी ह्या 2 घोड नदीच्या उपनद्या आहेत. कुकडी या नदीवर एक कुकडी नावाचा प्रकल्प सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा धरणे कुठली, डिंभे धरण आहे. हे आंबेगाव तालुक्यामध्ये आहे, जिल्हा पुणे. डिंभे धरण कुठे, आंबेगाव तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा कुकडी धरण आहे, कुकडी प्रकल्प आहे. तो कुठे आहे, तर कुकडी नदीवर चिचणी या ठिकाणी, शिरूर तालुक्यामध्ये, जिल्हा पुणे. चिचणी या ठिकाणी कुकडी प्रकल्प आहे, कुकडी नदीवर. त्यानंतर बघा संगम, घोड, कुकडी या 2 नद्यांचा संगम कुठे होतो, तर शिरूर, पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर भीमा आणि घोडचा संगम कुठे होतो, तर सांगवी धुमाले, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर किंवा अहिल्यानगरमधल्या श्रीगोंदा या ठिकाणी, श्रीगोंद्यामधल्या सांगवी धुमाळे या ठिकाणी घोड आणि भीमा नदीचा संगम होतो. ठीक आहे. ह्या 2 आपण भीमा नदीच्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या बघितल्या. आणखी एक उपनदी आहे सीना नदीचा उगम कुठे होतो, तर हरिश्चंद्र डोंगर रांगेमध्ये होतो. हरिश्चंद्र डोंगर रांगेमध्ये जिल्हा कुठला, तर अहिल्यानगर किंवा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. ही जी नदी आहे सीना, हिची लांबी किती, तर जवळपास 300 किलोमीटर लांबी आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रवाहित जिल्हे, सीना नदी अहमदनगर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांमध्ये वाहते. ठीक आहे. त्यानंतर उपनद्या बघा, सीना नदीची उपनदी एक आहे मेहकरी, त्यानंतर आहे विंचरणा आणि आणखी आहे भोगावती. तर बघा ही जी विंचरणा नदी आहे, या विंचरणा नदीवर सौताडा नावाचा एक धबधबा आहे आणि अहिल्याबाई होळकरांचं जे जन्म ठिकाण आहे चोंडी हे गावसुद्धा विंचरणा नदीच्या प्रदेशातच येतं. ठीक आहे. त्यानंतर बघा भोगावती ही जी नदी आहे हिचा उगम बालाघाट डोंगर रांगेत होतो, बीड जिल्ह्यामध्ये. ही बीड धाराशिव जिल्ह्यातून वाहत येते आणि नंतर सीना नदीला येऊन मिळते. त्यानंतर बघा संगम, भीमा आणि सीना नदीचा संगम कुठे होतो, तर कुंडल या ठिकाणी. कुंडल हे ठिकाण भीमा नदीच्या उजव्या किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या. तर सर्वात पहिली नदी आहे भामा नदीचा उगम कुठे होतो, तर भीमाशंकरपासून दक्षिणेला 10 किलोमीटरवर भामा नदीचा उगम होतो. हे ठिकाण कुठे आहे, तर पुणे जिल्ह्यातच आहे आणि सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. ठीक आहे. लांबी किती, तर 53 किलोमीटर. भामा नदीची लांबी किती आहे, तर 53 किलोमीटर. त्यानंतर बघा भामा नदी प्रवाहित जिल्हे किती, तर एकाच जिल्ह्यातून वाहते, पुणे जिल्ह्यातून. आंबेगाव व खेड या 2 तालुक्यातून भामा नदी ही प्रवाहित होते. संगम कुठे आहे, भामा आणि भीमाचा संगम आहे पिंपळगाव, पुणे जिल्ह्यामध्ये.
ठीक आहे. त्यानंतर दुसरी उपनदी आहे भीमा नदीची, इंद्रायणी. बघा इंद्रायणीचा उगम कुठे होतो, तर इंद्रायणी नदीचा उगम लोणावळ्याला होतो, तालुका मावळ, जिल्हा पुणे. लोणावळा कुठे आहे, तर मावळ तालुक्यामध्ये, आणि जिल्हा कुठला, तर पुणे जिल्हा. लोणावळा हे कुठे येते, तर सह्याद्री पर्वतरांगेतलं हे एक थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर बघा लांबी, इंद्रायणीची लांबी किती, तर 93 किलोमीटर. इंद्रायणी नदीची लांबी किती आहे, तर 93 किलोमीटर. त्यानंतर प्रवाहित जिल्हे, इंद्रायणी ही नदीसुद्धा एकाच जिल्ह्यातून वाहते, पुणे जिल्ह्यामधून. ही 2 तालुक्यातून वाहते, खेड तालुका व हवेली तालुका. ठीक आहे. प्रकल्प कुठले आहेत, इंद्रायणी नदीवर प्रकल्प ठाकूरवाडी, वडवड आणि शिरवण. हे 3 नावं लक्षात ठेवा. इंद्रायणी नदीवर असलेले प्रकल्प कुठले, ठाकूरवाडी, वडवण आणि शिरवण. त्यानंतर बघा इंद्रायणीच्या काठावरील धार्मिक स्थळे, देहू आणि आळंदी हे 2 धार्मिक स्थळं इंद्रायणी नदीच्या काठावर आहेत. दोन्ही पण हे कुठे आहेत, तर पुणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. उपनदी कुठली, तर इंद्रायणीची डाव्या किनाऱ्याने उपनदी आहे आंध्र. ठीक आहे. त्यानंतर बघा संगम, इंद्रायणी आणि भीमाचा संगम कुठे होतो, तर तुळापूर या ठिकाणी. तुळापूर कुठे आहे, हवेली तालुक्यामध्ये, जिल्हा कुठला, तर पुणे. ठीक आहे. पुढे बघा उजव्या तीराने किंवा दक्षिणेकडून मिळणारी पुढची नदी आहे मुठा नदी. बघा मुळा नदीचा उगम कुठे होतो, तर वेल्हे या ठिकाणी. वेल्हे हे ठिकाण कुठे आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये, बोर घाटाच्या दक्षिणेस वेल्हे हे ठिकाण आहे. प्रवास कुठे करते मुळा नदी, तर पुणे जिल्ह्यामधल्या 2 तालुक्यांमध्ये, मुळशी तालुका आणि हवेली तालुका. त्यानंतर बघा मुळा नदीवर कुठले धरण आहे, तर मुळा नदीवर मुळशी हे धरण आहे. त्यानंतर बघा मुठा नदीचा उगम कुठे होतो, तर तोरणाजवळ, जिल्हा पुणे, सह्याद्री पर्वतरांगेमध्ये. म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये तोरणाजवळ पुणे जिल्ह्यामध्ये मुठा नदीचा उगम होतो. मुठा नदीवर कुठले धरण आहे, तर मुठा नदीवर खडकवासला हे धरण आहे. मुठा नदीच्या उपनद्या आहेत अंबी आणि मोसी. अंबी नदीवर पानशेत धरण आहे. बघा हे जे पानशेत धरण आहे, हे पानशेत धरण फुटले होते. ती घटना केव्हा घडली, त्याची डेट आपल्याला एक्झाममध्ये विचारली होती. तर ती डेट काय आहे, तर 12 जुलै 1961. 12 जुलै 1961ला अंबी नदीवरील पानशेत धरण जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे ते फुटले होते. त्यानंतर बघा मोसी नदीवर कुठला प्रकल्प आहे, तर वरसगाव प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे जे जलाशय आहे त्याचं नाव काय आहे, तर वीर बाजी पासलकर सागर हे जलाशयाचं नाव आहे. कुठल्या धरणाच्या, तर वरसगाव धरणाच्या. त्यानंतर बघा संगम, मुठा या नद्यांचा संगम कुठे होते, तर दापोलीजवळ, जिल्हा पुणे. विद्येचं माहेरघर असलेलं पुणे हे जे शहर आहे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठली, तर पुणे शहर. हे शहर कुठल्या नदीकाठी वसले आहे, तर मुठा नदीकाठी वसले आहे. त्यानंतर बघा भीमा आणि मुठा नदीचा संगम कुठे होतो, तर हा संगम होतो रांजणगाव सांडस या ठिकाणी. हे ठिकाण कुठे आहे, तर शिरूर तालुक्यामध्ये आहे, जिल्हा पुणे. कुठे, शिरूर तालुका कुठला, तर शिरूर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट उपनदी आहे नीरा. नेक्स्ट उपनदी कुठली आपली, नीरा नदीचा उगम कुठे होतो, तर नीरा नदीचा उगम होतो शिरगाव या ठिकाणी. शिरगाव कुठे आहे, तर भोर तालुक्यामध्ये, जिल्हा पुणे. आणि हे कुठे आहे, तर सह्याद्री पर्वतरांगेतच. लांबी किती आहे, नीरा नदीची लांबी आहे 209 किलोमीटर. प्रवाहित जिल्हे पुणे आणि साताऱ्यामधून नीरा नदी प्रवास करते. तर पुणे जिल्ह्यातले 3 तालुके भोर, पुरंदर आणि बारामती, आणि सातारा जिल्ह्यातले 2 तालुके खंडाळा आणि फलटण, या एकूण 5 तालुक्यांमध्ये नीरा नदी प्रवास करते. बघा प्रकल्प कुठले, नीरा नदीवर नीरा देवधर नावाचा प्रकल्प आहे. आणि नीरा नदीची जी उपनदी आहे उपनदी आहे वेळवंडी नीरा नदीची, त्यावर एक प्रकल्प आहे, त्याचं नाव काय, भाटघर प्रकल्प. हा कुठल्या जिल्ह्यात आहे, तर भोर शहरात आहे. ठीक आहे. भोर शहरात, पुणे जिल्ह्यातच. यसाजी कंक सागर ह्या भाटघर नावाच्या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव काय, तर यसाजी कंक सागर. त्यानंतर बघा उपनद्या, नीरा नदीची उपनदी कुठली आहे, वेळवंडी आणि कऱ्हा. आपण बघितलं वेळवंडीवर कुठला प्रकल्प आहे, भाटघर प्रकल्प. आणि कऱ्हा ही जी नदी आहे, या कऱ्हा नदीच्या काठावर आपले धार्मिक स्थळ आहे जेजुरी आणि मोरगाव. ठीक आहे. जेजुरीला मल्हारी मार्तंडाचं मंदिर आहे आणि मोरगावला अष्टविनायकापैकी मोरेश्वराचं मंदिर आहे. ठीक आहे. त्यानंतर संगम, भीमा आणि नीरा नदीचा संगम कुठे होतो, तर नीरा नरसिंगपूर या ठिकाणी होतो. आणि नीरा व कऱ्हा नदीचा संगम कुठे होतो, तर तो बघा बारामतीजवळ, पुणे जिल्ह्यामध्ये होतो. नीरा आणि कऱ्हा नदीचा संगम कुठे, बारामतीजवळ, पुणे जिल्ह्यामध्ये होतो. त्यानंतर बघा मान ही जी नदी आहे, हिचा उगम कुठे होतो, तर सोनाबाईच्या डोंगरामध्ये, सातारा जिल्ह्यात. मान नदीचा उगम कुठे होतो, सोनाबाईच्या डोंगरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये. मान नदीची लांबी किती, तर 154 किलोमीटर. आणि प्रवाहित जिल्हे कुठले, सातारा, सांगली, सोलापूरमधून पुढे कुठे जाते, तर कर्नाटकात प्रवेश करते.
मान आणि भीमा नदीचा संगम कुठे होतो तर उंचवण या ठिकाणी. मान आणि भीमा नदीचा संगम कुठे होतो तर उंचवण या ठिकाणी. मान कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर 3 जिल्हे कुठले कुठले, सातारा, सांगली आणि सोलापूर. ह्या आपण भीमा नदीच्या बघा कुठल्या किनाऱ्याने, उजव्या किनाऱ्याने किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या 5 महत्त्वाच्या उपनद्या बघितल्या. कुठल्या कुठल्या बघितल्या आपण ते तुम्ही एकदा रिवाईज करून घ्या. आणि तो जो ग्राफ होता म्हणजे जो आपण भीमा नदीच्या खोऱ्याची जी आपण एक मॅप टाईप काढलेला आहे ते तुम्ही लक्ष देऊन अभ्यासा. आणि इथपर्यंत आपण आता भीमा नदीच्या उपनद्या सर्व बघितल्या आहे. फक्त आपल्याला आता भीमा नदी खोऱ्यामधले धरणं कुठले आहेत तेवढा एक पोर्शन आपण बघून घेऊया. बघा आता आपण भीमा नदी खोऱ्यामधील काही धरणं बघूया, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. भीमा नदी खोऱ्यामध्ये पहिलं भीमा नदीवर असणारं धरण कुठलं तर चाकसमान धरण. ठीक आहे, चाकसमान धरण. त्यानंतर आणखी एक धरण आहे मोटोबा धरण, हे आहे दौंड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आणखी उजनी धरण आहे, हे कुठे आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा पुणे. त्यानंतर बघा मीना नदीवर वडज नावाचं धरण आहे. मीना नदीचा उगम कुठे होतो तर जुन्नर या ठिकाणी. जुन्नर हा तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये. तर मीना नदीवर कुठले धरण आहे वाळज. मीना नदीवर कुठले धरण आहे वाळज नावाचे धरण. त्यानंतर बघा कुकडी नदीवर येडगाव नावाचे धरण आहे, जे कुठे आहे तर जुन्नर तालुक्यामध्ये आहे. त्यानंतर पुढे बघा घोड नदीवर डिंभे धरण आहे, कुठे तर आंबेगावला, आंबेगाव जिल्हा पुणे. त्यानंतर नेक्स्ट बघा इंद्रायणी नदीवर कुठले धरण आहे तर ठोकरवाडी, हे कुठे आहे तर मावळ तालुक्यामध्ये. इंद्रायणी नदीवर ठोकरवाडी धरण मावळ तालुक्यामध्ये. त्यानंतर पुढे बघा इंद्रायणी नदीवरच लोणावळा या ठिकाणी भुशी डॅम सुद्धा आहे, भुशी डॅम. त्यानंतर वळवण हे लोणावळा या ठिकाणी असलेले एक धरण आहे. कुठल्या नदीवर तर इंद्रायणी नदीवरच. त्यानंतर पवना नदीवर पवना हे धरण आहे लोणावळ्याजवळ. त्यानंतर अंबी नदीवर पानशेत धरण आहे. अंबी नदीवर कुठलं धरण आहे पानशेत धरण. पानशेत धरणाच्या जलाशयाचं नाव काय तर तानाजी सागर. ठीक आहे, हे कुठे आहे तालुका वेल्हे जिल्हा पुणे. त्यानंतर बघा मोसी नदीवर कुठलं धरण आहे तर वरसगाव धरण आहे. वीर बाजी पासलकर याच्या जलाशयाचं नाव आहे मोसी नदीवर वरसगाव धरण. ठीक आहे. त्यानंतर बघा नीरा नदीवर नीरा देवधर नावाचं एक धरण आहे. ठीक आहे, हे भोर तालुक्यामध्ये येईल. कुठला तालुका तर भोर तालुका. त्यानंतर बघा कुकडी नदीवर पिंपळगाव येथे एक प्रोजेक्ट आहे किंवा धरण आहे, कुठे तर जुन्नर तालुक्यामध्ये. नेक्स्ट बघा वेडवंडी नदीवर काय आहे तर भाटघर नावाचा प्रकल्प आहे. येसाजी कंक जलाशय त्याच्या जलाशयाचं नाव आहे, येसाजी कंक सागर. बघा मुठा नदीवर टेमधर नावाचा प्रकल्प आहे, कुठे मुळशी या ठिकाणी. त्यानंतर कुकडी नदीवर माणिकडोह प्रकल्प आहे. कुकडी नदीवर कुठला प्रकल्प आहे माणिकडोह प्रकल्प. त्यानंतर बघा मुठा नदीवर खडकवासला प्रकल्प आहे. मुठा नदीवर कुठला प्रकल्प आहे तर खडकवासला प्रकल्प आहे. त्यानंतर बघा मुळा नदीवर मुळशी हा प्रकल्प आहे. मुळा नदीवर मुळशी हा प्रकल्प आहे. मुळशी सत्याग्रह जो फेमस झाला होता तो कुठे आहे तर याच मुळा नदीवर आहे. त्यानंतर बघा कर्हा नदीवर एक नाझरे नावाचा प्रकल्प आहे. कर्हा नदीवर कुठला प्रकल्प आहे तर नाझरे नावाचा प्रकल्प आहे. त्यानंतर बघा मीना नदीवर कुठला प्रकल्प आहे तर चिल्हेवाडी प्रकल्प आहे जुन्नर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, एवढे काही महत्त्वाचे धरणं आहेत जे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये. हे धरणं तुम्ही एक वेळा लिहून घ्या किंवा तुम्हाला कुठल्याही बुकमध्ये हा डेटा अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, इथे आपलं भीमा नदीचा जो पोर्शन होता तो आपण कंप्लीट केलेला आहे. यानंतर नेक्स्ट आपण कृष्णा नदी बघूया. धन्यवाद. अशीच पूर्ण सिरीज बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आरंभ करिअर अकॅडमी, विद्यार्थी ते अधिकारी.